9व्या अध्यात्मातला श्लोक आहे. गोड वर्णन त्याच्यामध्ये आहे. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजन्तनन्य मनसो ज्ञात्वा भवतादेव मे. याच्यातला 9व्या अध्यायामधला श्लोक आहे. त्या श्लोकामधून महात्मा म्हणजे कोण? महात्मानस्तु मां दैवीं प्रकृतिमाश्रिता. महात्म्याचं लक्षण त्याचे सांगते वेळी त्या श्लोकामध्ये ज्ञात्वा भूतादिं, असा परमात्मा स्वरूपाला जो यथार्थत्वाने जाणतो तो महात्मा या परमोच्च स्थितीला काय होतं? पण केव्हा होत असतो? ज्ञात्वा भूतादिं. मग परमात्मा कसा आहे मुळामध्ये त्याला जाणलं पाहिजे, यथार्थत्वाने जाणणार नाही का? परमात्मा स्वरूपाच्या बाबतीमध्ये अनेकाची एक मत आहे का अनेक मत आहे? काही लोक असे आहेत ते देव काय करत नाही, मानतच नाही. ते सगळे अंधारात असतात. कशात असतात? अंधारामध्ये असतात. देव नाही मानला तर जगताची संगती लागेल कशी? जीवाकडून संगती लागत असते. मग देव काय केला पाहिजे? ते देव त्याचे म्हणून गेलं की आम्ही ज्याचे दास आणि त्याचा तो देवाचा आहे. देव कोण आहे आपण पाहिलं की तो सर्वांना देतो. ज्याच्या ठिकाणी दिव्यच आहे सर्वांचं प्रकाशन करतो त्याला काय म्हणायचं? बाकीचे पुष्कळचे देव आहे की 33 कोटी देव, अष्टकोटी. त्याच्यामध्ये सिंगणापूरचा महादेव, कुणा खंडोरी, जेजुरी खंडोबा, देव या पदाला प्राप्त होत नाही. दव्य देव, देव हे नाव दिवं जातो आहे त्याच्यामध्ये. देव हे नाव काळाला तशी करणी असा लागत असते. मग त्याचं वर्णन करतोय याच 9व्या अध्यायातल्या श्लोकामध्ये. ज्ञात्वा जाणतो, भूतादिं. भूतादी म्हणजे जगात जगदोत्पत्तीच्या पूर्वी कोणी ना कोणीतरी तत्व असलं. तुमच्या पंचदशीमध्ये आहे ना, आहे का? भूतोत्पत्ते पूर्वा भूमा त्रिपुटवर्जिता म्हणजे श्लोक. हे भूत उत्पन्न होण्याच्या पूर्वी परमात्मा काय होता? भूतोत्पत्ते पूर्व भूमा म्हणजे ब्रह्मा त्रिपुटी वर्जिता. ज्ञाता ज्ञानी त्रिपुटी नव्हती. मग मायेच्या द्वारा ही त्रिपुटी काय झाली? अजूनही सुद्धा त्याच्या समाधीमध्ये आपल्याला दर्शन होते. समाधीमध्ये 2-3 ठिकाणं असा तो पूर्ण होता. यो वै भूमा तत्सुखम, तोच किंसरूप आहे, तो सुखरूप आहे, ज्ञानरूप आहे. नाल्पे सुखम, नाही का? तुमच्या पंचदशीमध्ये 11व्या प्रकरणामध्ये हा विचार करून गेला. मुळामध्ये जो कठोपनिषदा म्हटला आहे. म्हणून परमात्मा कसा? ज्ञात्वा भूतादी. सर्व भूतोत्पत्तीपूर्वी काहीच नव्हतं असं म्हटलं तर शून्यवादी. काही शून्यातून जगत निर्माण होते का? फिरलंच नाही तर उगवेल, पाठच नाही होवी की आठवेल. डोकं काजवल्याने कुठं होवी आठवलं का? फेटा चांगला बांधला म्हणजे फेटली होवी आठवलं. त्याचा काय संबंध आहे? असा तो पूर्ण त्याचा ज्ञात्वा परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं वा पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेव. 10व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. अशा परमात्म्याला तो जाणतो. पण कसं जाणतो? यथार्थत्वाने, बिनचूक जाणणे. काय म्हणतात? बिनचूक त्याला म्हणतात. 50 पैकी याला बिनचूक. 1 मार्क जरी कमी घेतला तरी म्हणजे वेदांत शास्त्राने परमात्मा बिनचूक जाणलेला आहे. जसा आहे ज्ञात्वा भूतादिं, अव्यक्त स्वरूपाचा आहे. त्याच्या कोणत्याही प्रकारचे नियम असं यथार्थपणे जो जाणतो आणि परमात्मा स्वरूपाचा असा आहे बा. त्याला जाणल्यानंतर तो जाणणारा त्याच्यावर शिल्लक राहत
मिठाचा कडा पाण्यात टाकला तर पुन्हा परत येतो का? नाही का? मिठाची पुंजरी धुण्याकरता नेली होती. आणि परत कापड घेऊन आला. वस्तूशी जाणून जातो आणि जाणून येते वस्तू. हे परमात्मा स्वरूपाचं जाणणं असंच आहे. जाणण्याकरता जो गेला तो त्याच्याहून वेगळा राहत नाही. मग असे मीच होऊन खंडबाद करते. तो कोणत्या पदाला प्राप्त होतो? महात्मा. तर आपलं स्वरूपच जिकडे तिकडे दिसते. अनंत रूपे अनंत दिसे बाबरा महादेव आहे का नाही? मग असं ज्याला तो परमोच्च स्थिती, कोणती स्थिती? जे जे दृष्टी दिसे ते पूजा ध्यान जप, त्याला आपलं स्वरूप समस्त श्री या पृथ्वी. त्याचा मार्गसुद्धा सांगितला. म्हणलं परमोच्च स्थिती तुम्हाला प्राप्त करून घ्यायची. बहुनाम जन्मरामध्ये वासुदेव सर्वमिती. एकाएकी एक मनुष्य या पदाला प्राप्त होत असतो का? ऐकडे आपल्या नातवाला आणि आजोबा म्हणायला लागला, बाळ तुला MA करायचं आहे, काय करायचं आहे? त्याला फार आनंद झाला. त्याचं पुढे नाव टाकायचं होतं. आता नाव पहिल्या वर्षामध्ये टाकायला सुरुवात केली. तर म्हणलं कोणत्या वर्षाचं आहे? म्हणलं मला MA करायचं आहे ना. इतकं खाली आणता का? पहिल्या वर्षात माझं नाव. मग MA जरी जायचं असेल तर क्रमानेच जावं लागेल. म्हणजे काही किती पदवी प्राप्त होत असते की त्याच्याकरता साधन मार्ग सांगितला. जे तो विषयाची मोठ माझी काम क्रोधाचीच मग चुकावणे आला पाय. मग या पदाला काय होतं? प्राप्त होतं. तो परमात्मा स्वरूपाला यथार्थत्व जाणून महात्मा या पदाला काय होतं? ऐक म्हणून हरपले आपण बेभावे म्हणून वानावे ऐकावे. ही पाय आठविला चित्ता तरी दे हे असं तयार ते प्रशंसा. मग त्याचं कीर्तन त्याच्या दर्शनामध्येच पडायचं. आणि त्यावर भिन्न असणारे यथार्थत्वाने परमात्म्याला जाणत अवजानंती माम. जो महात्मा आहे तो कोणत्या गुणाने युक्त असतो? नाही, कोणत्या संपत्तीने युक्त असतो? आणि त्याहून जे अज्ञानी यथार्थ परंपरा देवच नाही म्हणतात. काय म्हणतात? बरं मानलाय तो कसा मानतात? नाही का? शिळा तांब्याचे बाहुले केले, स्थान मांडोरी गरीब गेले. तिथे एखादी काय देवाला दगड म्हणतो. काय म्हणतो? काही काही साधू संतांनी देवाला दगड म्हणणाराही दगडच आहे. आसुरी संपत्तीचे लोक परमात्मा स्वरूपाला काय करू शकत नाही. अवजानंती भाव. कोणत्या संपत्ती असेल नाही का? अवजानंती मा मोडा मानुषी परमभाव म्हणजे जाणतो. मग काय अवजानंती मोडा आसुरीम अवजानंती मा मोडा मानुषीम. आसुरी संपत्ती. मग आसुरी संपत्ती काय? स्वतः आसुरी संपत्ती ज्याच्याजवळ असेल तर स्वतःचंही आपलं नुकसान करून घेतो आणि दुसऱ्याचे काय करून घेतो. असं आहे का? दुसऱ्याचा नाश व्हावा एवढा करता आपला नाश काय करतो? कोणती संपत्ती? दंभो दर्भ विमानस्य कृतका अज्ञानंजा विजात. एक दोघं भाऊ भाऊच होते. काय होते? पण एकाचं एकमेकाला काय व्हायचं? हिचे वाटे झालेले होते. याला वाटे माझ्यापेक्षा त्यांनी पुढे जाऊ नये, त्याला वाटे माझ्यापेक्षा. आणि दोघे शंकराचे काय होते? भक्त होते. मग काय विचारतात? तपश्चर्या करता बसले. भगवान शंकर काय झाले?
मग एक जो भाव होता त्याला विचारलं, म्हटलं बाबा तुला काय इच्छा आहे ते माग की. अजून आहे भावापैकी त्याने विचार केला, म्हटलं आपण एक पट मागितलं तर आपला भाव किती मागेल, दुप्पट मागेल आपल्यापेक्षा. त्यांनी वर जाता कामा नये. मग भगवान शंकराला सांगितलं तुम्हाला द्यायचं आहे. म्हटलं तू जे मागशील ते देण्याकडे. म्हणलं माझा एक डोळा, एक कान, एक अर्ध अंग द्यावं. अरे असं काय मागतो, देणारा कोण, तू मागणारा काय. तर म्हणलं हे बा द्यायचं असेल तर काय द्या, आग्रहित असं आहे ना. माझा राक्षस काय मागत असतो, चांगलं मागत असतो का. म्हणलं तुम्हाला सगळं नाईलाज झाला भगवान शंकराचा. जा म्हणायला लागलं तुझ्या इच्छेप्रमाणे. त्याचा एक डोळा गेला, एक कान गेला, एक हात आणि एक दुसऱ्या भक्ताला विचारलं, म्हणलं आहे बा तुला काय मागायचं आहे ते माग. त्याने विचारलं, म्हटलं आपल्या भावाने एक पट मागितलं, आपण किती मागू, आपल्या पुढे जाता का. दुप्पट मागितलं. मग काय ते त्याचा एक डोळा गेला. याचे कोणती संपत्ती, स्वतःलाही सुख नाही, दुसऱ्यालाही. दुसऱ्याला दुःखात टाकण्याकरता स्वतः काय होणे. या आसुरी मासेला अवजानंती मानुषीम तरुमाश्रितम. माणसाचे धर्म आमच्यावरती काय करतात, लावतात. माणूस जसा मरत असतो, जन्मत असतो, मोठा होतो, लहान होतो वगैरे. अवजानंती मोठा माझा कोण जाणतात, ज्ञात्वा भूतादी. मग महात्मा पुरुष परमात्मा स्वरूपाला कसा जाणतो, ज्ञात्वा भूतादी. भूतोत्पत्तीच्या पूर्वी कोणाला एक परमात्माच होता, विना परमात्म्याशिवाय दुसरं काय. एकही एकटाची असोनी आणि यथार्थत्वाने जाणतो. आणि अज्ञानी पुरुष आहे तो जाणतो पण यथार्थत्वाने काही करू शकत नाही. ज्ञात्वा भूतादी असा जो महात्मा नसतो. मग कोणत्या गुणाने युक्त असतो. एक गुण आहे का 26 गुण आहे. या सगळ्या गुणांनी काय करतो, युक्त असतो. सगळे 26 गुण तुम्हाला माहिती आहे की. या 26 गुणांनी युक्त असल्यामुळे ते अभयम सत्व संशोधी म्हणतात आहे. दानम नमश्चेतनेच्या स्वाध्यायाचं मग त्याचं भजन कसं राहील. भक्त आहे ना काय पडिले वळण मग या स्थितीवरती ऐसे मीच होणे करते माझी. भगवत स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतरही सुद्धा ज्याच्या भक्तीमध्ये खंड आहे त्याला कोणती भक्ती म्हणतात. भजन धनाज्ञ माझा एकनिष्ठ निष्ठावंत भाव भक्ताचा जरी हे आकाश तरी त्याच्या भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारे काय नसतो. आपली भक्ती आहे कधी म्हणलं देवाचं चिंतन करू पण किंवा करू अगोदर जेवण करून नाही देवाचं काही चिंतन करू का. म्हणलं तुम्ही वारी करत होता आता वारी करता काय करा म्हणायला लागले. वारी करून सुद्धा मनाप्रमाणे केसेसचा निकाल लागत मग काय उपयोगायचं. अशी भक्ती असते काय. मग त्याची भक्ती कशी असते ते भक्तामध्ये प्रकार पाडायचे. आर्थ जिज्ञासू अर्थार्थी जाणी. आर्थ जो भक्त असतो तोही भक्ती करतो नाही का. चतुर्विधा भजनते माम भजन. आर्थ जिज्ञासू अर्थार्थी आहे का. उदार सैव ते बरं आहे. भक्ती न करणाऱ्यापेक्षा भक्ती करणारा काय आहे जो भक्ती करीत नाही.
नाही का. तर मग परीक्षेलाच बसत नाहीत, त्याच्यापेक्षा तर का होईना परीक्षेला बसणार बरं आहे. त्याच्यामध्ये परमात्मा म्हणता काय हरकत आहे, उदारात सर्व. कारण बाकीचे आहे नमान दुष्कृती न मोडा प्रबोधन माया प्रतज्ञान असुर. जे भक्तीच करत नाही त्याच्यापेक्षा भक्ती करतात ना, काही का असे ना चांगले आहे. तर पहिला कोणता आहे मग अर्थ, म्हणजे तो भक्ती करतो पण आपले संकट निवारणा करता. त्याला देव पाहिजे पण कशा करतात, देवा करता देव नाही, कशा करतात. जे काही संकट असेल ते संकट आल्यानंतर कुणा निवृत्त करून टाकावे. परमात्मा देवाची भक्ती आहे पण कशा करता, त्याला कोणता म्हणायचा अर्थ. जिज्ञासू 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 भक्ती करतो घेतो पण तो जन्म मरणाला कंटाळलेला असतो. काय कर किती वेळा जन्म यावे, किती नाही का, पुन्हा जेवत जा, पुन्हा संडासमध्ये जायचं संपत असतं का नाही का. पुन्हा बालपण, पुन्हा तरुणपण, पुन्हा म्हातारपण, पुन्हा नाना प्रकारच्या यातना, अनेक दुःखे सांगू किती सकल संसार. मग आपल्या अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती व्हावी एवढ्याकरता त्याची भक्ती असते. त्याला कोणता भक्त जिज्ञास होता. आणि पुढे कोणता भक्त अर्थार्थी भक्त. तोही अनुष्ठानं करतो. काय करतो, भक्ती करतो अनुष्ठाने पण लोकांतराची. काय देवाकरता करत असतो करतो नाही का. अर्थार्थी भक्त म्हणतात त्याला. कोणता भक्त ते ज्ञानीत आत्मविश्वास मला. मग सर्वांमध्ये श्रेष्ठ भक्त कोणता आहे, तो भक्ती कशा करता, देवा करतात देवाची काय करतो. मग गवळणी मिळून याच्यामध्ये आहे सगळ्या. त्यांची जी भक्ती आहे ती कशा करता आहे, मग परमात्मा करतात. परमात्म्याची ज्ञानी त्वात्मैव मे. पण भगवान म्हणतात मला आवडणार ज्याला देव आवडतो, कोणाला असे भक्त. आणि जे देवाला आवडतात असे भक्त. दोन समजले नाही. ज्याला देव आवडतो असा भक्त, असा एक वर्ग. आणि देवाला आवडतो असा एक वर्ग. देवाला आवडणारा भक्त 12वा अध्याय गीतेचा कोणता, अद्वैष्टा सर्वभूतानां. तुमची गोष्ट सांगतात काहीतरी. नारद महर्षी कुठे गेले होते, हनुमंतराला काहीतरी घेऊन गेले होते, देवाकडे गेले होते. आणि तिथे मग देवपूजा करत होते. म्हणला देवाला भेटण्याकरता आलेला आम्ही. म्हणलं त्याच्या हे करण्याकरता मला देवपूजा करून राहिले. काय करून राहिले. नारदाला वाटलं असे कोणते देवाचे देव आहे, आपला हा असतं देव सगळ्यामध्ये मोठा देवसुद्धा. म्हणजे ज्यावेळेला नारद महर्षी तिथं पाहते बघा, तर त्याच्यावर सगळे भक्ताची काय होती. हनुमंतर आहे, अर्जुन तर कोणी काय असे भक्त होते ना. म्हटलं तेव्हा तुम्ही याची भक्ती करत असता का. वा म्हणायला लागले मला आवडणारी भक्त आहे. मला काय करायचं, देव सारावे आणि संत पुजावे आरती. ते देव पाहत त्याच्यामध्ये आहे. मग म्हटलं होतं तुमची आवडणारी भक्त किती, ना आवडणारे असं आहे. मग ते आवडणारे भक्त होते ना, आवडीचे भक्त त्याच्यामध्ये नाव आहे. ती यादीच होती बघा देवाच्याकडे. आणि त्याच्यामध्ये नावडणारे भक्त होते. त्याच्यामध्ये सगळे अर्थ जिज्ञासू आणि हे सगळे नावडणारे भक्त आहे. पण काय नावडणाऱ्या भक्तामध्ये हनुमंतर आहे, अर्जुन वगैरे सगळ्या गवळणी बिवळणी. मी यांची जी भक्ती असते ती कशी देवा करतात, ते अन्य करता नाही. भजन त्याला अन्य माणसं. अनन्य माणसं म्हणजे एकनिष्ठपणा. अनन्यता आपण म्हणतो. अनन्याचे जे उदाहरण आहे तर तुमच्या ह्याच्यामध्ये
एखाद्या वस्तूची असणारे अनन्याचं एक पाणी आपण घेतलं, पाण्यामध्ये बेटकोळी राहते, सापही राहतं, मासोळी राहते, दोघांमध्ये अंतर आहे ना कधी. बेटकुळी असते ती पाण्यातही राहते, पाण्याच्या एखाद्या महाराजांचा चंद्रभागेच्या कडेला कीर्तन होत असलं त्याच्या कीर्तनामध्ये उड्या मारत आणि गोंधळ करून जाते आणि लोक मोठे हुशार असतात, ते लोक म्हणतात अरे साप साप साप, सगळा गोंधळ साप नसून काय ते बेटकुळी पाण्यातही राहते, पाण्याच्या काय राहते बाहेर राहते. मग ती अनन्य आहे का? कासवी सुद्धा राहते, सापही सुद्धा राहते आहे का? आणि मासोळी पाण्यातही राहते आणि पाण्याच्या कीर्तन ऐकायला जाते. जीवनावे घडी मासोळी साथ मत्स्य मरण ते अभियोग आहे. पाण्याचा अभियोग हेच त्याचं काय आहे. पाण्यातून बाहेर काढला की मासा काय झाला, संपला. मग अनन्य कोण आहे? तरी असले तरी काही नाही, ते अनन्य नाही. मग अनन्याच्या बाबतीमध्ये कोणाचं उदाहरण आहे? हे सगळे अनन्याच्या बाबतीत आहे. एक चातक नावाचा पक्षी असतो, तो अनन्य असतो, पाण्याचे अनन्य असतो. त्याला खूप ताण लागते. एका नदीच्या किनाऱ्यावर झाड असतं, त्या झाडावरती तो बसलेला असतो. नदीमध्ये काय आहे? पाणी आहे की ना? कुठे बसलेलं आहे झाड, पण त्याला तहान लागलेली आहे. मग आता नदीतलं पाणी प्यायला काही हरकत आहे का? नदीतल्या पाण्याला पाणी म्हणत तो कुठं पितो? तहान लागली तरी सुद्धा तो नदीतलं काय पित नाही. पुढे त्याला ग्लानी येते. काय येते? पाणीच नाही प्यायला तर काय येईल, नाही का? आता मुंबईला का जरांगे बसला होता, असं पाणीच नाही प्यायला जगेल का? दृष्टांत करून आपला तिथे ग्लानी येते ना कोणाला? चातकाला. तो कुठे पडतो? वरून झाडावरून कुठे पडतो? मग पाण्यात त्याच्या तोंडात काय शिरते तरी तो पाणी काय होत नाही. पाण्याची आवश्यकता नाही का पाणी पित नाही? समुद्राच्या पाण्याची किंवा त्या नदीच्या पाण्याची तो त्या पाण्याला पाणी म्हणण्याकरता तो तयार नाही. उकळून टाकतो तो पाणी. काय करतो? मग त्याला जगवण्याकरता देवाला वर्षाव करावा. चातकाची कन्वेन मेघ पाणी लागे आणि त्याने आगवे निववे जगाचे. मग चातका करता आणखी परमात्म्याला ते मेघाच्या द्वारा काय द्यावं लागतं पाणी, आणि त्याच्यात आपला फायदा होता. एखाद्या काय वारे उगवे बहुतांचे कोडे. मग कोणाचे अनन्य? चातक तुळशीदास महाराजाला आवडणारा पक्षी कोणता असेल तर चातक पक्षी आहे. हे प्रत्येकाचे. ज्ञानेश्वर महाराजांना राजहंस आवडत होतं. हे प्रत्येकाचे पक्षाचे काय हे सगळे. आणि बाकीचे जे असतात ना त्यांनाही पक्षी आवडतात ते, पण ते पक्ष्याकरता पक्षी आवडत नाही, खाण्याकरता. सहज आहे. हे जे आसुरी संपत्तीचे लोक असतात ना, काही ते सुद्धा नाटक करतात. कशाचं? तुमचे काकबली अमकं तमकं हे करा. काकबलीचं आसुरी संपत्ती राक्षस लोक नाटक करतात. काकबली केला म्हणजे भातबीत टाकला म्हणजे काय असते? लोकांना वाटते काय यांच्या ठिकाणी प्रेम पक्षाच्या विषयी प्रेम आहे, त्यांना काय टाकतात? काकबली राहतात. मध्ये पक्षी काय करतात? ते भाताची शीतं खाण्याकरता खाली उतरतात. मग हा काय करतो? ते खाली उतरली की सारे पक्षी कुठं घेऊन जातं आणि कशाकरता नेतो? खाण्याकरता. काय
जाऊ द्या, दृष्टांत आपला संपला. सारा अभिप्राय कसा आहे तेव्हा एकनिष्ठता कोणाच्या ठिकाणी म्हणजे 2-3 उदाहरणं आपण पाहिले. भजन धनन्य त्याला एकनिष्ठ आहे. एखादं लहान मुलं असते, लहान मुलाचा सांभाळ कोण करत असते? आई करत. मग सगळी जबाबदारी कोण वाहत असतं? मग ते कोणाची अनन्य आहे ते? त्याला काही कळतं का त्याच्यावर? सगळी जबाबदारी कोणाला व्हावं लागते? आहे काय तुकोबराचे अभंग वगैरे सगळे आहे बघा त्याच्यामध्ये. त्याला काय कळतं त्या अवस्थेमध्ये? बरं गर्भात असताना त्याला काय कळतं का? मग त्याची सगळी जबाबदारी कोण? आणि ते कोणाची अनन्य असतं? त्याला जगवायचं की न जगवायचं हे कोणाच्या हातात आहे? सगळं आईच्या हातात आहे. जसं ते मूल आईशी अनन्य असते किंवा आई जशी मुलाची अनन्य असते, त्याप्रमाणे आता जी भक्ती असते ती भक्ती की स्वरूपाची असते. भजन अनन्य. तुम्हाला ऐकेल पुढे श्लोक आहे की अनन्य अत्यंत सर्व भावेचे कुदे उपले मुदचित्ते जैसा गर्भगोळ जैसा गर्भगोळ उद्यमात. त्याला काही कळतं असं का? त्याला सारं जगवण्याचं कार्य कोणाकडे असते? आईकडे असते. तुम्ही बघा किती बाई कोणाच्या घरी काही गेली तर मग त्या बाया म्हणत असता गोदूबाई बसा, गोदूबाई बसा. मग ती 5 मिनटं बसते. म्हणलं चाललं की का बरं? म्हटलं आमच्या बाळाला काय लागली असली पाहिजे. भूक कोणाला लागते? नाही नाही बाळाला. त्याच्या अगोदर कोणाला लागते? त्याला म्हणत अनन्य. त्यांचं सारी जबाबदारी कोणाला व्हावं? कारण ते कोणाशी एकनिष्ठ असतं. तसे परमात्म्याशी काय असतात? भजन अनन्य ज्ञात्वा बुद्धादिम. परमात्मा कसा आहे याचं यथार्थ ज्ञान नाही का? आम्ही जे नाही वेद दया गाती तो देवाचा हे देव. पुराणाची वाढ श्रुतीने रे. असं याचं वेदशास्त्र वर्णन करते असा असलेला परमात्मा त्याला बिनचूक जाणतात. जाणण्यामध्ये सुद्धा दर्शनकारामध्ये सुद्धा वाद आहे का? काही लोक सगुणच मानतात. काय मानतात? काही लोक निर्गुणच काय करतात? मानत असतात. काही सगुणही मानतात ना काय मानतात? दोन्ही मानतात. प्रत्येकामध्ये विभिन्नता आहे. आणि वेदांत शास्त्रामध्ये काय केलेलं आहे? परमेश्वराचे जे रूप आहे ना तुमच्या ह्याच्यामध्ये, एक निर्गुण निराकार म्हणजे ब्रह्मा, निर्गुण साकार म्हणजे ईश्वर, आणि सगुण साकार म्हणजे अवतार चैतन्य. आणि त्याचा 6 गुण घेऊन येत असेल तर मग त्याला भगवान. गीतेमध्ये श्रीकृष्ण वाच ऐका, श्री भगवान ऐका श्री अवतार्य ज्ञान वैराग्य अशा रीतीने. काही वर्ग असा तो निर्गुण काय करीत नाही, मानत नाही. ब्रह्मा विचारच नाही त्यांच्यामध्ये. आत्मविचार आहे. कोणता विचार? पण आत्मा ब्रह्मरूप आहे त्यांना कळालेला नाही. योगी पुरुष आहे त्यांना आत्मदर्शन आहे. कोणतं दर्शन? पण तो आत्मा ब्रह्मरूप आहे याचं ज्ञान. पिवणी कोणी भरून काढली? ज्ञानेश्वर महाराज. चांगले महाराज योगी होते. सगळ्या रिद्धी सिद्धी काय होत्या, पण परमात्मा दर्शनामध्ये न्यूनता होती. काय होती? चतुर्दशीचा चंद्र. मग ती न्यूनता कोणी भरून काढली? ज्ञानेश्वर. त्या ग्रंथाचं नाव आहे चांगदेव 65. पण परमात्मा स्वरूपाच्या बाबतीमध्ये प्रत्येकाचे भिन्न भिन्न काय आहे? एकमतून आहे. नाही आहे कसो, सांख्य असो, दर्शनकार असो, मग यथार्थच म्हणे तमक्षरम परमं वेदितव्यम. जोपर्यंत आणखी 11व्या अध्यायामध्ये ईश्वर दर्शन नाही तोपर्यंत अर्जुन आणि देवाला जरी आणखी त्याला वाटत असेल मी जाणलेलं आहे,
आणि मग विश्वरूप दर्शन झाल्यानंतर मग कळायला लागलं पितासी लोकस्य तिथं एक आणि त्याच्या तमक्षरम परम वेदितव्याम तेमस्ती वेत्तासी वेदांच परंच धाम त्वयातम वायुर यमोग्नि वरुण शशांगा प्रजापती भूयश्च भूयोपि नमो नमस्ते नमः पुरस्कार. मग एक वेळ नमस्कार करतो का 1000 वेळ करतो? मग आता समजतो का माझ्या मंडळीचा हा कोण आहे, भाऊ आहे. पिताचे नाही का यज्ञावासार्थम सत्कृतोसी विहार शय्यासन एकोतवाप्यचू समृत क्षाम आहे. म्हणलं आमच्याकडून तुझे अपमान झाले, अमकं झाले, त्याचे आता तू काय करा मला. आणि आता त्याला कळालं चुकलं की म्हणलं हा परमात्मा कोण आहे. आणि मग त्याला तो झाला साने ऋषिकेश तव प्रकृती जगत स्वरूप आतापर्यंत आपल्या याच्यावरती आणखी रथावरती घोडे झाकणार आहे. आणि मग तद्बुद्ध सदात्मान तन्निष्ठा असतात गच्छंद पुनरावृत्ती विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे पंडिता सर्वत्र ठिकाणी कोणाला बघायला लागला? परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी. असे याला अनन्य भक्ती म्हणतात. कोणती भक्ती? मग तो परमात्म्याची तू जसं सांगशील. पहिल्या सुरू ऐकतो का पहिल्या अध्यायामध्ये देवालाच मूर्खपणामध्ये काढतो. मला काही लाज वाटते काही लोकांना. गुरुला आणि आजोबाला मारायला सांगतो आहे की नाही. गुरुनात्व आहे महानुभावान. आणि मग आता ज्ञान झाल्यानंतर काय म्हणतो? करिष्ये तू जसं सांगते तसं काय. असं परमात्मा स्वरूपाला जाणून काय जी भक्ती करतात भजन धनन्य. आणि त्यांच्या भक्तीचा परिणाम सततम कीर्तयंतु मामेत नमस्यंत सीमा काही एखादे वैकुंठा जावे चौथी असे नाम घोष. असा त्यांच्या तुका मिळे त्याने केली वैकुंठ भजन धनन्य ज्ञात्वा होत आहे. आता मुळामध्ये परमात्मा राहतो नाही का. मग त्याच्यामुळे तरी दयाचे मग त्याचे राहण्याची जी ठिकाणे आहेत त्याच्या जाण्याचं कुठेही राहत असतो तरी दयाचे चोकटे शुद्ध चित्त ज्याचं आहे त्या शुद्ध चित्तामध्ये परमात्मा काय करतो? राहत असतो. आपण सामान्य मनुष्यसुद्धा कुठेही बसत असतो का? जिथं स्वच्छ जागा असेल तिथेच बसत का? उकिरड्यावर बसत असतो. मग एवढा मोठा ब्रह्मांडाचा नाही तुकोबारा म्हणतात ना, तुम्हाला परमात्मा राहावा असं वाटत असेल तुकामुळे चित्त आहे का साठविला राही बाहेर दाखवते तरी दयाचे चोकटे. अशा या चित्तशुद्ध असलेल्या मनामध्ये परमात्मा काय मग चित्ताचे वर्ग काय? एक अशुद्ध चित्ताचा वर्ग, एक शुद्ध चित्ताचा वर्ग. ज्याचं चित्त बाधित झालेलं आहे असा एक वर्ग आणि ज्याचं चित्त चित्रूत झाले असा वर्ग. मैसे मी सवनी चित्तम चित्त विजाणीयात. शुद्ध चित्ताचा वर्ग शुद्ध चित्त शुद्ध तरी चित्तशुद्ध म्हणजे काय? एक भाग याच्याचे मला विक्षेप दोष काय? काम क्रोध लोभ निमाले. तुम्ही गोष्ट बिष्ट ऐकलेली आहे त्याच्यामध्ये रावणाने आणखी दुर्योधनाला आणि दुर्योधन नाही कुंभकर्णाला उठवण्याकरता पाठवलेलं. आता कुंभकर्णाने देवाला मागितलं होतं म्हणलं मला जर काही पाहिजे असेल म्हणलं झोपेच्या चुका इतकं काय नाही म्हटलं तेवढं ते संभल नाही एकला झोपला की दे. आणि आता ते उठवायचं त्याला युद्ध करण्याकरता
मग त्याला उठवायचं म्हटलं तर काही सामान्य गोष्ट आहे का ते? शक्य आहे का त्याला उठवणं? कारण तो त्या रामायणामध्ये कुंभकर्णाचं वर्णन केलं आहे. फार मोठा होता, फार मोठा होता. मग त्याला विचारलं, म्हणलं फार मोठा होता म्हणजे होता तरी किती मोठा? तो म्हणला आहे बाजू समुद्रातून चालायला लागला तर समुद्राचं पाणी किती होत असेल त्याच्या गोट्या आहेत. आणि मागून मागून चालावं लागेल त्याला, काय असं चालवलं. मला इतका उंच होता का? म्हणलं ते स्वर्ग लागत असेल. त्याला दाढी करायची. सगळे नाही काय झालं, सुटकेस सहित सगळे कार्यक्रमाला काय झाली, 5-25 हजार नाही बोलवायला लागलं. एकदम नका काम. आणि सगळे बसले असे गोळा. तितक्यामध्ये कुंभकर्णाने काय ओढलं, सगळे दुखते 5-25 हजार नाही. आणि 6 महिने बेशुद्ध पडले. जागे झाले, बघायला लागले आपले. अरे म्हणलं आपल्या नाही का वस्त्रे कुठं आहे, कळत्या कुठं आहे, सुटल्या झडते पानं कुठं आहे. तिकडून काही माणसं घेऊन राहिले तेव्हा. आणि ते म्हणाले का काय शोधता? तर म्हणलं अशी अशी घटना घडली आणि श्वास घेतला, आमच्या सगळ्यात सुटके धमके केले. ते बघून लावलं. ते म्हणलं 6 महिने झाले याच्या नाकात हत्तीचे कळं फारवले. अजून बघताला गेला. सुटकेसाचा काय करा. आणि एवढा मोठा आता कुंभकर्ण त्याला उठवायचा म्हणजे उठतो का तो? मग काय केलं, खूप वाजंत्र्य वाजवले. काय 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 हे मोठे उठवलं तरी हा बाबा कडसुद्धा पडली. म्हटलं आता उठत नाही, आता याला काय. मग काय केलं बरं का, गंगेच्या पानाचे कालवे आणले नाही का, आणि त्याच्या कानात सोडले. गंगेचे पाठपुरा सोडले बघ. तरी सुद्धा बाबा असे करून कसा तरी गाजाला बघ. मला मरकानो मला कशाला उठवलं एवढा सुखातून? हाणू का म्हणला आम्हाला तुमच्या भावाने सांगितलं. काय सांगितलं? मग काय सांगितलं म्हणलं, हे बाळाचं याला काय करा. म्हटलं आमचा काय अन्याय नाही. आमच्या भावाने सुद्धा कशाला उठवण्याकरता नाही. म्हणलं राम त्याच्या लंकेवरती काय करून आला. मग पुन्हा म्हणायला लागलं, म्हणलं राम वेडा आहे का? दुसऱ्याच्या आणखी याच्यावरती अतिक्रमण करणं हा का न्याय आहे का? कोण सांगतो? कुंभकर्ण कोण आहे? राक्षस. राक्षसाला सुद्धा न्याय करत होता. काय करत होता? दुसऱ्याच्या घरावरती शेतावरती अतिक्रमण करणं हा काय नाही. राक्षसाला सुद्धा काय करत होता. आणि अलीकडे अरे अलीकडे आहे का न्यायाने वागता बघा. जाऊ दे, आपलं कीर्तनात नाही सांगायचं. एकच शेत 2 माणसाला विचार, कीर्तनात नाही सांगायचं. जावे त्याच्या वंश आपलं न्यायाचं काय घेतलेलं आहे, कुठे न्याय आलेला आहे. किंबहुना न्यायाने वागणाऱ्या माणसाला न्यायाने वागू देत. कोणतं युग आहे? कधी म्हणजे नाही सांगत. कधी म्हणजे भांडण. जिकडे तिकडे जावं काय बरं का, विधानसभेतही भांडण, केंद्रातही भांडण. असंच आपलं आलेलं दृष्टांत म्हणून सांगितलं. मग तो कुंभकर्ण रावणाची आणि त्याची गाठ पडली. म्हणजे रावणाला सगळं विचारायला लागला. तो म्हणला माझी अपेक्षा कशा करता, शुद्धी करता, कोणाकरता? मी हे सगळं जे केलेलं आहे कोणाला आणण्याकरता. आणि ती मला दोष होत
तर रामायणामध्ये पुष्कळ प्रकारे वश होण्याकरता त्याने पुष्कळ प्रयत्न केले. सीता एकनिष्ठ भक्त आहे रामाची, ती कुठे याची वश होते का? सिंहाचा वाटा कुठं कोल्याला मिळत असतो. ती काय म्हणलं काय काय म्हणलं ती वस्तरी कोणाला होते म्हणलं रामाशिवाय काय करत नाही. ती कोणाची एकनिष्ठ आहे? पतिव्रते जायचा रामानारायण, आणि ती परमात्म्याचीच काय एकनिष्ठ आहे. म्हणलं ती फक्त रामालाच काय होते? म्हणलं रामाला का होईना पण वश होते ना. म्हटलं आपण राक्षस लोक आहे, आपल्याला काही रूप धारण कोणी होत नाही. म्हणलं तू राम का होत नाही? तो कुंभकर्ण रावणाला सांगितला तो कोण हो? म्हणजे सीता तुला काय होईल? तो म्हणला मी राम झालो म्हणजे काम राहत नाही. काय राहत नाही? चित्त शुद्ध तरी. मला शुद्ध चित्ता पाहिजे. काम क्रोध लोभ निमाली नवकी आनंदाची. म्हणलं राम झाल्यानंतर आसुरी संपत्ती काय झाली? तरी जयाचे चौकटे अन्य असे. असं शुद्ध चित्त ज्याचं असतं त्या चित्तामध्ये परमात्मा राहतो. तरी जयाचे चौकटे. म्हणलं कसा राहतो? होऊन असे क्षेत्र क्षेत्र. एखाद्या माणसाने आणखी संन्यासाश्रम स्वीकारला कोणता? त्या संन्यासाश्रमाचे काही प्रकार असतात. त्याला कुटीचक, बौद्ध, हंस, परमहंस असे त्याच्यामध्ये प्रकार आहे. कुटीचक म्हणजे काय, बौद्धक म्हणजे काय? जिथे पाणी असेल तिथेच त्याचं वास्तव्य असेल. साधूला काय पाहिजे? मग साधूची जी घरं असतात किंवा राहण्याची ठिकाणं कुठं असतात? नदीच्या कडेला आहे काय? त्या कडेला आपले तुम्ही काय की नर्मदेच्या कडेला साधूचे काय असतात? गंगेच्या कडेला काय असतात? काशी वेशी कुणाच्या कडेला आहे? आणि वृंदावन आहे, पाठ आहे. मग राहत असं एकदा संन्यास घेतलेला तर चिंतन करायचं असतं. काय करायचं? मग कुठे राहत होतो? चिंतन. मग कसा राहतो? त्या चिंतना करता कसं आहे? मग ते आहे ना साध्य प्राप्त होईपर्यंत ती जागाच म्हणजे. मग त्याच्यामध्ये कुटीजग म्हणजे एकदा आपल्या त्या याच्यामध्ये शहरामध्ये ते प्राण जरी गेला तरी त्या शहराची शिव ओलांडायची. याला बघा भगवनी असे क्षेत्र. काही जरी प्रसंग आला तरी सुद्धा जायचं. ते दोंडा महाराज वगैरे आहे ना त्यांच्या घराण्यामध्ये असे बघा. एकदा पंढरपूरला आले म्हणजे पंढरपूर काय करीत नाही. ते 4 महिने कुठे असं आहे त्यांच्या. आमचे भवदेव बाबाई सुद्धा त्याच्यात ते 4 महिने पुढे काय करणार? याला म्हणायचं क्षेत्र संन्यासी. प्राणाला तरी कुठे राहायचं? तिथेच राहायचं. कशा करता राहायचं? जेवण्याकरता का? कशा करता? चिंतना करता. शिव ओलांडायची नाही. त्याला मरे पण मग परमात्मा सुद्धा त्या भक्ताच्या चित्तामध्ये कसा राहतो? होऊनी असे. तिथून बाहेर पडत कितीही प्रयत्न केला दे सगुण रूपाने हाकलला तरी काय होत नाही. नामदेव महाराजाच्याकडे हाकलत असतात ना देवाला. म्हणलं काही देवा तुला काही उद्योग नाही का? काही नाही. चालला म्हणलं आपलं उठला सुटला ना घडला जा की म्हणायला लागे. तिथं अगोदर 14 माणसं पुन्हा तुझं मग देवा पुन्हा जातो. आणि जात असताना म्हणावं लागत असते या बरं का आपण नाही का देवा. पुन्हा येऊन पाहते तर पुन्हा खोलीमध्ये परमात्मा तसाच्या. म्हटलं गेला होता ना तू नाही म्हटलं का या म्हणून. हो नाही असे क्षेत्र तरी दयाचे चौकटे. हो नाही असे दया निजेली याते उपाय. मग कोणाकोणाच्या चित्तामध्ये परमात्मा राहिला यादी काय काय सांगायचे नाही का? भक्ताचे हनुमंतरायाचं उदाहरण. कोणाचं?
नाही का? तुमच्या हनुमान चालिसामध्ये आहे की नाही, राम लखन सीता सहित हृदय बसो. तो प्रसंग सांगायचा रामायणामध्ये, ज्याने ज्याने आणखी आपल्याला सहाय्य केलं यश मिळवण्याकरता, त्यांचा सत्कार करण्याकरता परमात्मा सभावर होता. आणि त्या सभेमध्ये ज्याचं ज्याचं जसं कार्य असेल तसे तसे त्याला काय देतात, आहे का नाही? पण ते काय आहे का, सगळ्याला दिलं पण कोणाला दिलं नाही. ते सीतेकडनं काय झालं, मग रावल्या गेलं. म्हणलं देव भलत्याच माणसाला विसरले, सगळ्याला दिलं आहे. पण तिने ते देवाची चूक भरून काढण्याकरता स्वतः आपल्या गळ्यातला हार कोणाच्या गळ्यात, हनुमंतराला. तसं हार म्हणजे काही सामान्य आहे का? आता तो जनक राजाची मुलगी, दशरथ राजाची सून, प्रभू रामचंद्राची धर्म पत्नी, सगळे हिरे माणिक जवाहर ते हनुमंतराच्या गळ्याचा. पण तिचं लक्ष सीतेचं कोणाकडे? ते हनुमंताने एक एक मणी घ्यायचा, दाताने जावायचा, त्याला असं बघायचा, दाताने फेकून द्यायचा. हे कोणी पाहिलं? सीतेने पाहिलं. म्हणलं जातीने वाहणारच आहे. ते शेवटी कुठं गेलं म्हणलं, ते आपल्या जातीवरच गेलं. त्याला वाटलं हे फळच आहे का? आणि मग तिने सांगितलं, म्हणलं अरे हनुमंता, तुला काही कळतंय का? तो हार किती रुपयाचा आहे? त्यानं सांगितलं, म्हणलं मला माहिती आहे कोणाच्या गळ्यातला हार आहे. तो पृथ्वीभर सोनं जरी जळलं तरी एक मणी विकत मिळणार. मग इतकी किंमत असताना सुद्धा तो सावतो आणि काय करतो, फेकून देतो. मग हनुमंतराय म्हणलं आमचा मणी काय आहे, वेगळा आहे. आमचा मणी काय आहे? मग तुझा मणी कोण आहे? तर म्हणलं आम्ही रामरत्न आणि कौशल्यागर्भ आहे. या मण्यामध्ये आम्ही का फेकतो? त्याच्यात पाहतो राम आहे का, म्हणून मण्यामध्ये काही दिसत नाही. म्हणून ज्याच्यात रामच नाही ठेवून उपयोग. म्हणून काय करतो? म्हणलं तुझ्यात तरी राम आहे का? हृदय प्रगटे राम लखन सीता सहित हृदय, तरी दयाचे चौकटे आणि होणी असे. असा क्षेत्र संन्यास परमात्मा त्या हृदयामध्ये सगळ्या गोष्टी झाल्या. तुम्हाला जेवढं सांगायचं असेल, सावधा महाराजांच्या हृदयामध्ये आहे का नाही? हे सगळा इतिहास आहे का? म्हणलं तुला कुठं लपवायचा? इतिहास बघा. मग तो काय म्हणतो, परमात्मा काय म्हणतो, जा म्हणायला लागले आमच्या इथं बाजरी मोठे जोरात आलेले आहे, त्याच्यात जाऊन लोक तुला धुंडून काढणार नाही लोक. म्हणलं तरी मला काढते, जा म्हणायला लागले. आणि ते ऊस जोरात आलेला आहे, ऊसात गेलेला माणूस काय होत नाही. ते म्हणलं तिथे उठ. म्हणलं आमचे घर आहे, त्याच्यात हे आहे, खूप अंधार आहे, त्याच्यात जाऊन काय कर. म्हणलं तिथे सुद्धा काय करते? मग तुला लपवायचं तरी? म्हणलं तुझ्या हृदयात लपव. तेव्हा चिरियले पोट हृदय बंदी खाना आत विठ्ठल धन्य त्याची माझा साठविला हरी बंदाच्या मध्ये. म्हणून मला तुझ्या अंतकरणामुळे आनंद वाटतो. असं आहे ना. मग आले बघा हे कोण, ज्ञानोबा राय आणि नामदेवराय. म्हणलं कुठं आहे सावधाबाद? आणि नाही नाही सावधा महाराजाची. म्हणलं सावधा महाराज कुठे आहे वगैरे असं म्हणजे. मग ते सांगतात, म्हणलं आम्हाला काय नाही. देवाने लिहिला की थोडं वारा आला बघा, आणि वारा आल्याबरोबर तो देवाचा सोगा काय होता असा, ते होता
लगेच ओळखलं. म्हणलं साहेब खोटं बोलतो का तू आमच्याशी? परमात्मा कोणाच्या ठिकाणी आहे? म्हटलं बाहेर सांगा त्याला, काढ सांगा त्याला. तर देवाला सांगितलं लवकर या. जर नामदेवाला जर देव दिसला नाही तर म्हटलं माळसोळीसारखा तळमळत असतो, प्राण सोडून देईल. काय सोडून देईल? जर आमचे मत मान्य केले नाही तर जरांगी काय करेल? लवकर या. देवाला सांगितलं काय करा, लवकर या. तर कुठे? पण देवाने सांगितलं जोपर्यंत सावत्याची आज्ञा होत नाही तोपर्यंत बाहेर येता येत नाही. मग कोणाची प्रार्थना करावी लागली? मग सावता महाराजाची प्रार्थना केली. म्हणलं देवाला सांगा तुम्ही काय करा, नाही तर नामदेव काय होणार नाही. मग सावता महाराजांना सांगितलं. म्हणलं हे बाहेर आहे काय आहे? आणि मग त्याला मग तरी दयाचे चौकटे होऊन असे दया आणि जयाचे या सर्व भक्ताच्या गोष्टी तुम्हाला जमाय. तुलसीदास प्रभूजी, सुरदास प्रभूजी सगुण रूपाने परमात्मा जरी गेला तरी हृदयामधल्या परमात्म्याला जाता येत. हृदयाशी यदि जातो आहे तो सबल कमावो. सगळी कथा घेतो तुम्हाला. सगळ्या भक्ताची यादी काय करायची? ध्यानामध्ये घ्यायची नाही का? बोचनीचं काय नेणे भगवान सगळे साठविला राहील तरी दयाचे चौकटे मी होऊन असे. साधा राहतो का? क्षेत्र संन्यास घेतो हाकतला तरी काय होत नाही. बाहेर दाखवटी सगुण रूपाने कुठे राहतो? निर्गुण रूपाने आत राहतो सगुण रूपाने. आणि त्याला वय भक्ती केला तर सांगपूर्वी दया निजेली ती उपासी. ही सगळी संपत्ती कोणती आहे? म्हणून पूर्वमध्ये महात्मानुष्टुमाम दैवीम प्रकृती मासिदा भजन मनसो ज्ञात्वा ममता दिमाभ्याम. तुम्हाला जेवढं कुठे कुठे राहतो सांगायचं तेवढं काय करा. त्या रामायणामध्ये सुद्धा प्रसंग आहे बघा. त्या जागेच ऋषीला रामाने विचारलं. म्हटलं आम्ही कुठं राहायचं? 14 वर्षापर्यंत आम्हाला काय सांगितलेलं आहे? मला काल कुठं करायचा? मग त्याच्यामध्ये सगळे बघा भक्तीचे प्रकार ते आहे. काम क्रोध मद मारण मोहा रागन शोभन लोभन द्रेवा. ज्याच्या अंतकरणामध्ये काम नाही, क्रोध नाही वगैरे आदी करून काय हृदय बसव रघुराया. म्हणलं कायमचा त्यांच्या अंतकरणात जननी समजा नाही परणारी. सगळ्या बाया ज्याला आपल्या आईप्रमाणे दिसतात. परत धरण ते धारी परत त्याचं धन आपलं ठेवा. असं ज्याचं हृदय आहे त्या हृदयामध्ये कायमचे काय करा. तरी दयाचे चौकटे होण्याचे क्षेत्र संन्यासे जा निजेलियाचे उपासे. नाही काय 17-15 मिनिटाचं असते ना तुम्हाला. हां भक्ताच्या कथा काय करायच्या? कुठे कुठे राहतो हे काय करायचं? सांगायचं की हृदय बंदिखाना केला आता विठ्ठला. कोण ज्ञानेश्वर महाराजाच्या हृदयात तरी कोण आहे? परमात्माच आहे. नामदेवराजा विचारतात ना. म्हणलं देवा नामामुळे देवा चढाच आठाया विश्रांती. म्हणलं तुम्हाला ज्ञानेश्वर महाराज आळंदीला बसले आहे तरी जायचे चौकटे तिथे तुम्ही काय करा. एक भारो मी दुसरी वैकुंठी असे परी योग्याची मानसे परी तयापासी पांडवा. तिथे परमात्मा काय करतो? भक्ताच्या हृदयातून काढला तरी परमात्मा काय होत नाही. असं आहे. मग असे जे महात्म्य असतात दैवीम भजन धनान्य मनसो ज्ञान आहे. आणखी जे काही प्रवचन आहे ते प्रवचनाचा विचार कधी करू.